श्री संत बाळूमामा पगा नंबर 17 कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी बाळवणीच्या पुढं तांदळवाडी या परिसरात आहे बघतानो. आणि आपण त्या ठिकाणी आरतीला निघालेलो आहे. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा. श्री संत बाळूमामा बग्गा नंबर 17 कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी तांदळवाडी गावामध्ये शेतमालक आहे रावसाहेब महादेव कदम या शेतमालकाच्यात पालखी क्रमांक 17 आहे. आणि बाळवणी तांदळवाडी हायवेवर समर्थ कार्यालय, त्या समर्थ कार्यालयाच्या पाठीमागं हे पालखी आहे बघतानो. आलोय आपण तळावरती. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा. हे असा पुजारी आहे बघा. काय रे नाव सांग तुझं? जय गणपत शिंदे. काय नाव आहे? जय गणपत शिंदे. गाव? वाफेगाव. किती दिवस झालं या पालखीत आलो? महिना 2 महिने झाले. बर बर, धन्यवाद. आता आषाढीपर्यंत हाय म्हणायचं. जय बाळूमामा. करंट फ्रॉम जय बाळूमामा. जय बाळूमामा. श्री संत बाळूमामा बगा नंबर 17 कारभारी लहूदादा लेंगरे आपण तळावरती आलोय. आणि या ठिकाणी आपल्याला पिवळं खांड समाधान घोडके गोटीचा सद्भक्त भेटलेला आहे. आणि या ठिकाणी आपण ह्या कळपामध्ये आलेलो आहे बघतानो. हे असे मेंढके बंधू आहेत. समाधान घोडके. आपलं नाव? कारंडे. कारंडे. कुठलं गाव? किती दिवस झालं बकऱ्यात? 4 बर, धन्यवाद. बघा 4 महिने झालं सेवेत आहे बकऱ्यात. आपलं नाव? हा, तांदळवाडीचा हा सद्भक्त ज्यांच्या शेतात मेंढी माऊली आलेली आहे. हा शेतमालकाचा मुलगा आहे बघा, तांदळवाडीचा. आणि मेंढ्यात सेवा करतोय. बोला जय बाळूमामा. हे मेंढके बंधू. आपलं नाव? समाधान समाधान टिळे. किती दिवस झालं बकऱ्यात आहे मामाची? 20 बर, धन्यवाद. आपलं नाव? संजय मारणावर बीडच्या साईडचा आहे. हा, मी एक 25 दिवस झालं बकरीत आलेलो आहे. बर त्याच्या आधी पण दरवर्षी 6 महिना सेवा करून जात असतो. बर. आता या आषाढी करून जाणार तुम्ही? हो, आषाढी करणार. आपल्या कारभाराचं लग्न आहे 26 तारखेला. बर ते लग्न आपलं करून जायचंय. बर बर, धन्यवाद. आज तुम्ही इतक्या लांबून मामांच्या बकऱ्यात सेवा प्रत्येक वर्षी म्हणताय, महिना 1.25 महिना येताय. तुम्हाला लय वेळा बघितलंय मी 16 मध्ये. त्याच्यामध्ये बर 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 तुमच्या मुलांची बी ओळख आहे, पांडू कोळेकर. बर 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 बर. काय अनुभव तुम्हाला मामांच्या बकऱ्यात असला तर सांगा एखादा. खूप अनुभव आहे. तर काहीच नव्हतं, काहीच नसताना आज सगळं आहे माझ्यापाशी. बर. घरचे वांदे होते, आज सगळ्या गोष्टी. तर घर आहे, दार आहे, गाडी आहे, बर सगळ्या बर गोष्टी आहेत. बर बर मामांच्या कृपेने सगळं मिळालंय, त्यामुळेच करतो. बर बर.
मामांच्या बकऱ्यात तुम्ही सतत वारीत येताय सतत हो सतत आणि आता सुद्धा कारभाऱ्यांचं लग्न झाल्यावरच जाणार आहे, तोपर्यंत बकऱ्यातच राहून सेवा करून जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद. आपलं नाव? मी राहुल चौगुले, हां राहणार बोरगाव D19, बर श्रीपूरचा आहे मी असताना. हां मी बकऱ्यात दरवर्षी येतो. आधी 16 मध्ये 2 वर्ष सेवा केली, हां आता 17 मध्ये 2 वर्ष आले. हां आता मला कमीत कमी 20-25 दिवस झाले हां मी सेवा करतोय. हां जसं मामांच्या सेवेत आलोय हां तसं माझ्या प्रपंचात यश आलं हां हां आणि घरप्रपंच माझा सुरळीत चालू झाला. बर बर बरेचसे मामामुळं माझे कामं झाली. बर मनाला लय आनंद वाटतोय. जसं सेवेत आलो हां तसं घराकडलं मला काही ध्यान होतच नाही. बर समज जसं सेवेत आलो तसं इथं मेंढरांपाशीच मला राहावं वाटतं. पण काय माझ्या प्रपंचात म्हणजे काय केलं तर मला काम करावं लागणार. मला घर म्हणजे राहायला घर नाही, बर जमीन नाही, गुंठा नाही, तरी सुद्धा मी वेळ काढून वर्षातून 1-1.25 महिना मी सेवा करून इथून जातो. हां हां तरच मला म्हणजे बरं वाटतं. सेवा केल्याशिवाय मला म्हणजे चैन पडत नाही. मामांच्या मेंढरात आल्याशिवाय मला वर्षातून 6 महिना सेवा करावीशी वाटते. हां आलो की मी इथं मी घरचा अजिबात विचार करत नाही. घरी मला भरपूर अडचणी आल्या, पण ते अडचणी मामाने मला न सांगता न कळता अडचणी दूर झाल्या माझ्या. हां. त्यामुळं मला इथं आले की मी घरचा विचार करत नाही. हो. इथं आलो की मामांच्या सेवेतच राहतो. आणि घरात पैसे कमावणार फक्त एकटाच आहे. फक्त त्यांची मी आई एकटाच नाही, आहे. बायको नाही, कोण आता तुम्ही इकडं आलाव तर कोण काम करायला कोण एकही काम नाही, करायला नाही, काय नाही, सगळं काय बंद आहे. पण तेवढं सगळं स्टॉप करून तुम्ही मामाच्या करून बकऱ्या. माझे मी येतो इथं मार्गी करतो. आधी नाव सांगा आणि एकदा फिरशे. राहुल चौगले, मी राहणार बोरगाव D19. बर बर बघा बघतानो हे बोरगावनं सदबघता आलेलं आहे. घरी परिस्थिती किती त्यांनी हालाकीची आहे असं सांगितलेलं आहे. घरी कोणीही कार्यकर्ता घरातला काम करणारा, कुटुंब चालवणारा नाही, सर्व सोडून आलेला आहे आणि मामाच्या बकऱ्यात यावंच वाटतं. 1.25 महिना वर्षातून तो सतत सेवा करून जातो आणि नंतर त्याला बरं वाटतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद मामा. तुमच्या सर्व समस्या अगदी आनंदित रेगरूपाला लावो ही विनंती. आणि आता यानंतर आपल्याला उमरे पागे या ठिकाणचे सदभक्त भेटलेले आहे. त्यांचं नाव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपलं नाव सांगा. पांडुरंग सलगर, हां उंबरे, हां आमुष्याच्या वारीसाठी हां बागा नंबर 17 आलेलं. धन्यवाद. कसं काय मामाचा तुम्हाला छंद लागला? तुम्ही आता सतत सारखी मामांची वारी करताय. 4 वर्ष झालं मामांच्या ह्यातच आहे. बर सारखं येणं जाणं चालूच आहे. बर 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 17 मध्ये मामांच्या कृपेनं मामांच्या कृपेनं आपलं व्यवस्थित सगळं चांगलं. ठीक आहे. आज अमावस्याची वारी करायला आलो. धन्यवाद. आपल्याला पांडुरंग जनार्दन सलगर उमरे पागेचे हे सदभक्त या ठिकाणी वारीला आलेले आहेत. मामांच्या सतत सेवेत असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. वारी मामांच्या बकऱ्यातली करतात आणि त्या वारीमुळं मामांच्या सहवासात सतत येत असल्यामुळं त्यांचं पण व्यवस्थित आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले, बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले. जय बाळूमामा, जय मेंढी माऊली. आले हो आले आले. जय बाळूमामा, जय मेंढी माऊली. बघा ही मेंढी माऊली मुलाखत घेतली तर इथं माझ्याकडे आले. मेंढक्यांचा जसा जीव आहे, प्रेम आहे, तसं या मेंढीचा सुद्धा जीव आहे. हो काय करायचं. जय बाळूमामा. आज आपल्याला या ठिकाणी बेळगावकर पट्टा सुद्धा भेटलेला आहे. 17 नंबर पालखीत आषाढी वारीला आलेला आहे. धन्यवाद. कसं काय चाललंय बेळगावकर पट्टे? चांगला आहे. बरं बरं. काय ह्या मेंढीचं वैशिष्ट्य असेल बघा की सगळ्या मेंढक्यांनी बघितलंय मेंढी एवढ्या कळपातनं माझ्यापाशी आले. सगळे बसलेले आहेत तरी सुद्धा एक आले. सगळ्यांनी तुम्ही पाहिलं मेंढी मायापाशी येऊन उभारलेली. बोला जय बाळूमामा, जय मेंढी माऊली, जय मेंढी माऊली. आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाळूमामाची आरती, प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.